साखर कमी घातली असेल ना आईंच्या चहामध्ये? आईंना चहा आवडत असेल का? आईंना वेळेत चहा मिळत असेल का? मिळतो, चहा मिळतो मला. हा बघ थर्मास, तुझा नवरा रोज सकाळी भरून जातो. मला म्हणतो, आई तुला जेव्हा जेव्हा आठवण येईल, जेव्हा जेव्हा तलफ येईल, तेव्हा तेव्हा पिझ्झा. पिते मी. म्हणजे संध्याकाळपर्यंत होतो थंड, पण काय आता ते चालून घ्यायलाच पाहिजे ना. तुझं कसं चालू आहे बाळा? काय ते नंदकुमार रावांकडे राहतेस ना तू? म्हणजे वर्षा बोलली मला, म्हणजे ते हलवा आणला होता त्या दिवशी तू बनवलेला, त्यांना तर सांगून दिलं की तू त्यांच्याकडे राहतेस म्हणून. कोण कोण आहे अजून त्यांच्या घरी? नंदू दादा आणि त्यांची आई इंदू मावशी. हा, हे पण सांगितलं होतं मला की म्हणजे हे वर्षाने नाही सांगितलं, हे मला नंदकुमार रावांनी हॉस्पिटलमध्ये सांगितलेलं की माझ्या घरी मी आणि माझी आई असते. कशा आहेत त्या? आई मावशी खूप चांगल्या आहेत. माझी खूप काळजी घेतात त्या. मी आता त्यांच्या कारखान्यातच गणपती बनवायला सुरुवात केली आहे. आणि आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या ना शाळेला, म्हणून म्हटलं की काहीतरी वेगळं करावं. तर आता मी कार्यशाळा सुरू केली आहे माती कामाची. चिंगी आपली तिथेच आली होती ना? हो, चिंगी आलेली ना, मजा आली तिला. आई तुम्हाला माहितीये, मी उंदीर आणि मोदक बनवण्यापासून सुरुवात केली. मग प्रत्येकाच्या घरी तो एक मोदक आणि एक उंदीर आणि त्याच्याबरोबर एक चिठ्ठी, असं मी प्रत्येकाच्या घरी देऊन आले. त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की ह्या उंदरावर बसणारा बाप्पा आणि हा मोदक खाणारा बाप्पा आमच्याकडे आहे, म्हणजे ते नंदू दादा आहे ना त्यांच्याकडे. खूप आवडलं लोकांना ही कल्पना. बऱ्याच जणांनी ऑर्डर दिली आता गणपतीसाठी. वा, बघ बाई, एवढी माझी पोर गावावरून आली आणि केवढी हुशार निघालीस ग. तुला सांगू का, मला त्या नंदूवर आणि त्या नंदूच्या आईवर खूप जळायला होतं. नाही तर काय, आमच्या घरातला आनंद, आमच्या घरातली माया घेऊन बसले स्वतःच्या घरी. आम्ही आपलं उंबऱ्यावर उभं राहून वाट बघतोय आमचा आनंद कधी परत येईल, कधी परत येईल. तू आलीस, खूप बरं वाटलं. मला पण खूप बरं वाटलंय. खूप बरं वाटलं. वर्षा, घाबरायचं काहीच कारण नाहीये. मी आलो जाऊन. तू कुठे निघालास? चिंगीला आणायला चाललोय मी. तिला तिथेच ठेवून आलोय. येतो पटकन. जायच्या आधी मला जेवायला दे, भूक लागली. भूक लागली? हा, वर्षा वाढून दे ना. वर्षा देशील ना? नाही, तू दे मला. तुझ्या हातून जेवायचंय मला. ती पसारा करते. आई, मला आधीच उशीर झालाय, अजून उशीर व्हायला नको. मी आनंदीला भेटायला चाललोय. मला तुझ्या हातून जेवायला हवंय. मला जेवायला दे. मी आनंदीला भेटायला चाललोय. वर्षा, मला कळलं आनंदी कुठे आहे ते. नंदूच्या घरी आहे ना ती. किती सुखरूप आहे. चिंकीला मी घेऊन गेलो होतो ना क्लासला, तो क्लास आनंदी चालवते. त्या कारखान्यामध्ये गणपती बनवतो ना, तिथेच ती लहान मुलांना मातीपासून वस्तू कशा बनवायच्या हे शिकवते. तिचं सगळं दुःख बाजूला ठेवून ती काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तिला. लहान मुलांसोबत खूप खुश होती ती. तिला बघून मला खूप बरं वाटलं. पण मला तिच्याशी बोलता नाही आलं, मला भेटताही नाही आलं. चिंकीला बघितल्यानंतर दोघी पण खूप खुश झाल्या असतील. चिंगी आता त्याच्यासोबत आहे. बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतर पटकन जाऊ लागतो. मला तूच दे वाढून, भूक लागले मला. मी तुला काय सांगतोय आणि तुझं काय चाललंय आई? मला जेवायला दे.
तुझ्या हातून मला जेवायला दे. आई आता मन तृप्त झालं. खरंच खूप बरं वाटतंय. आज तुम्ही अगदी मनापासून जेवणार आहात. माझ्या हातचं जेवण खाऊन खाऊन वैतागलं असेल ना. काय करताय तुम्ही सगळे? आम्ही जेवतोय. तुझ्या आईने बनवलेलं जेवण जेवतोय. मग मला का नाही उठवलं? मला पण जेवायचं आईच्या हातचं. माझ्या ताटात जेव ये. बाबा सॉरी, पण तू आईसारखं जेवण कधीच बनवू नाही शकत. माहिती आहे मला. आणि मला सुद्धा आयुष्यभर ह्याच चवीचं खायचंय. सगळ्यांना. किती लाड करतायत अशाने शेफाऱ्यांनी. का भूक लागली असेल का तुला? हा मग नंदू आला. आई, अरे अजून तुम्ही दोघी जाग्याच? तुम्ही हे नाही झोपला नाहीत का? मी एक काम करतो, मी झोपतो, कारण मी खूप दमलोय ना म्हणून. अरे ही आत्ता आली तिच्या घरून. काय काय? हो दादा, अहो माझी चिंगी आली होती क्लासला. हे आले होते तिला घेऊन. नंतर कुठे गेले काही कळलंच नाही. हो अहो नंदू, ओ अरे तू चेहरा का लपवतोय? चेहरा कुठे लपवतोय? हा ते हे दाढ दुखते माझी. दाट? हो. बघू बघू, आकर आकर. अरे बापरे, अगं आनंदी, हे बघ केवढे मारले त्याला. नंदू, अरे काय काय झालंय? काय झालं? अरे कुणाला अरेला कारे न करणार तू? ही कोणी हालत केली तुझी? सांग, कोणाशी भांडलास तू? मी कोणाशीही भांडलेलं नाही आणि मी काही खरं सांग ना, तर दुसरा गाल सुचू ठेवीन तुझा. मी खरंच काही केलेलं नाही. तू नाही ना काय केलं? काही नाही ना. नाही. झोप झोप तू. हा झोप. हा हा झोप झोप. आलेच. दादा हो काय काही नाही. काळं निळं झालंय. दिसतंय एवढं? काय झालं? सांग, कोणी मारलं तुला? नाही झालं नाही. हे बघ आई, हे बघ, हे बघ, नो एंट्री आहे, नो एंट्री आहे, नो एंट्री. कोणी मारलं तुला? सांग सांग पहिला. वर्षाच्या नवऱ्याने. काय? हो. काय म्हणाले डॉक्टर? नमस्कार. कोण आपण? आनंदी आहे. मी आनंदीचा नवरा राघव. काय काम आहे? ही वेळ झाली का यायची? नाही सॉरी, मला मान्य आहे, मला उशीर झाला यायला. काय झालं ना, ते माझी मुलगी चिंगी, मी तिला इथे घेऊन आलो होतो तुमच्या कार्यशाळेला. तेव्हा आनंदी मला दिसली होती, पण भेट नाही झाली, काही बोलणं नाही झालं. मला फक्त थोडंसं बोलायचं होतं तिच्याशी म्हणून. आत्ता आलास? बोलायचं होतं म्हणून? तुमच्या घराण्याची रीत अशीच आहे का रे? तुझी बहीण लग्न झालेली असताना दुसऱ्या कोणाबरोबर फिरते. तिच्यामुळे माझ्या पोराला त्रास सहन करावा लागला. आणि हा असा भाऊ,
15 दिवस झाले आपली बायको कोणाकडे आहे, कुठे राहते, काय खाते ह्याची चौकशी सुद्धा केलीस का? आणि आता सापडली म्हणून तू घरी राहायला आलास तिला? एवढा स्वार्थीपणा बरा नव्हे हा. काय रे, तू नवऱ्याची एक तरी जबाबदारी पार पाडलीस? आता आलाय हक्क दाखवायला. काय यायचं आनंदीने तुझ्या सोबत आणि काय बोलायचं रे तुला तिच्याशी? आणि का तुमच्यासारख्या लोकांशी कुणी संबंध ठेवायचे? अरे तुला जाणीव तरी आहे का तू तिला किती दुखवलंयस ते? बिचारी कशा कशातून जाते हे तुला समजते तरी का? हे बघा, तुमचं सगळं म्हणणं मला मान्य आहे. मला फक्त एकदा नाही भेटणार, नाही भेटणार आनंदी तुला. जा इथून. नाही यायचं तिला तुझ्या समोर. हे बघ, ताप नको देऊ माझ्या डोक्याला. जा. आणि हे बघ, तुम्ही दोन्ही भावंडांनी ना मला तोंडच दाखवू नका. जा इथून. सॉरी, माझ्यामुळे आनंदीला त्रास नाही होणार. आनंदी, कुठल्याही परिस्थितीत तू आनंद मानतेस. बघ, तू तुझ्या या विश्वात बरोबर रमलीयस. तू बरोबर सांगत होतीस की तुला माझी गरज नाहीये. मी तुझ्या आयुष्यात परत आलो तर तुझ्या आयुष्यात परत त्रासच होईल. तुला पुन्हा या सगळ्यातून जावं लागेल जे की तू इतके दिवस भोगला आहेस. या आयुष्यामध्ये तुला माझी गरज नाहीये. मी तुला आता तेव्हाच परत आणेन जेव्हा इतकं सुखी, आनंदी, साधं सोपं आयुष्य मी तुला देऊ शकेन. हॅलो. हॅलो. हा नंदू दादा, अहो कुठे आहात तुम्ही? नाश्ता घेऊन आले होते तुमच्यासाठी. वहिनी, मी काय म्हणतो, तुम्ही थोडं बोलायला बाजूला येतं का? मी सांगतो तुम्हाला. हॅलो. घरी बोलू. अगं आवाज नाही येत. हॅलो 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 हॅलो. दादा, मी आले बाजूला. काय झालं? हॅलो, मी जरा बाहेर आलोय, महत्वाच्या कामासाठी बाहेर आलोय. वहिनी, कसं आहे की आईला विचारण्या अगोदर किंवा तिला सांगण्याआधी हे काम पूर्ण करायलाच पाहिजे मला. नाहीतर आईच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची हे मला माहित नाही हो. हे बघा, तुम्ही एक काम करता का? तुम्ही तुमच्या खोलीत येता का? मी भेटतो तिथे तुम्हाला. कसं आहे ना की तुम्हाला एका महत्वाच्या व्यक्तीशी भेट घालून द्यायची. महत्वाची व्यक्ती म्हणजे कोण? आई समोर नका बोलू. तुम्ही तुमच्या खोलीत या, आपण बोलूया. अहो दादा, अहो आता त्यांना माहिती ना मी इथे राहते, मग आमच्या दोघींची कशाला भेट घालून द्यायची होती तुम्हाला? वहिनी, तुम्ही बघा ना ही काय बोलते, ऐकूनच घेत नाहीये. का ऐकू मी? हा, तू काहीही बोलशील आणि मी नंदीबाईला सारखी मान हलवून हो म्हणायचंय? एक मिनिट, काय बोलताय तुम्ही दोघं? मला काहीच कळत नाही. आनंदी, अगं बघ ना हा कसा बोलतोय. याचं म्हणे माझ्यावर प्रेम आहे आणि माझ्याशी लग्न करायचंय. अगं असं कसं चालेल? मी याला माझा चांगला मित्र मानत होते आणि हा हे काय बोलतोय? काय बोलावं, काय रिॲक्ट करावं मला काही कळत नाहीये. वर्षाताई, तुम्हाला खरंच असं वाटतंय की तुमच्या दोघांमध्ये जे काही चालू आहे ती फक्त मैत्री आहे? हो.
बरं मला सांगा, जेव्हा तुम्हाला कळलं की नंदूदादांच्या घरी एक मुलगी राहते जी नंदूदादांना डबा बनवून देते, हे ऐकल्यावर का चिडला तुम्ही त्यांच्यावर? अगं ते आमची खूप घट्ट मैत्री आहे ना, आणि अजून कुणाशी त्याची मैत्री होऊ नये म्हणून मी म्हंटल. बरोबर. मग काल अतुल भाऊंनी दादांना मारलं, ते बघून त्रास झाला ना तुम्हाला? लगेच फोन केला तुम्ही यांना, हो की नाही? आनंदी काही काय बोलतेस तू? हा माझा चांगला मित्र आहे आणि माझ्यामुळे जर याला कोणी मारणार असेल, याला त्रास होणार असेल, तर मला त्रास नाही का होणार? माझ्या जागी तू असतीस ना तर तू पण हेच केलं असतंस आनंदी. अगदी बरोबर आहे वर्षाताई, मी हेच केलं असतं. पण मला सांगा, सकाळ संध्याकाळ नंदूदादांना भेटण्यासाठी एवढे आतुर का असता तुम्ही? भेटावंसं वाटतं ना ह्यांना, मनातल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात ह्यांना. हे बघून कोणालाही हेच वाटेल की तुम्हाला नंदूदादा मित्रापेक्षा जरा जास्त आवडतात. हे खरंय की नाही वर्षाताई? तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा बरं. आनंदी, पण काल जे काही झालं ते वाईट तर झालं वर्षाताई, पण काय माहिती का, प्रत्येक माणूस त्याच्या वृत्तीप्रमाणेच वागणार. अतुल भाऊंकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करणं ही आपली चूक आहे ना वर्षाताई. पण नंदूदादांचं तसं नाहीये, ते तुमच्या केसांनाही हात लागू देणार नाही वर्षाताई. ते या कारणासाठी की मला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. हे सगळं वर्षामुळे झालंय, म्हणजे तुझ्यासमोर मी चेहरा सुजवून आलो हे वर्षामुळे, म्हणून तुला काय काय प्रश्न पडतील हे मला माहित होतं, आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला वर्षाकडनं मिळवायची होती, म्हणून ती मिळवण्यासाठी मी वर्षाला भेटायला गेलो होतो. आता ती सगळी उत्तरं मला सापडलेली आहेत, मी तुला सांगतो आता. अगं आनंदी, काय काय बोलतोय हा? मला काहीच कळत नाही. आणि त्या वर्षाचं काय मध्ये? वर्षावरती माझं खूप प्रेम आहे आई. हो मला माहिती आहे की तिचा डिवोर्स व्हायचा आहे अजून, पण तिचं लग्न होण्याआधीपासूनच माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे. गेली 13 वर्ष मी तिच्यावर मनापासून प्रेम करतोय, पण माझं प्रेम तिच्यासमोर मी व्यक्तच करू शकलो नाही. पण आता आमची पुन्हा भेट झाली, आम्ही एकमेकांना खूप वेळ देतो, भेटतो. आता आमची मैत्री खूप घट्ट झाली आहे, आणि म्हणून मी धीर करून आज तिला विचारलं लग्नासाठी. तर तिचाही होकार आहे आई. आई मला आवडेल तिच्यासोबत आयुष्य काढायला, आणि एकदा का तिचा डिवोर्स झाला की तिच्या सगळ्या कुटुंबियांच्या आणि तुझ्या संमतीने मला रीतसर लग्न करायला आवडेल. दाखवतो तुला. हे बघ, मी अंथरुणाला खेळलेलो नाहीये, हात पाय शाबूत आहेत माझे. दाखवतो तुला, आता मी दाखवतो. अहो ऐका ना, हे जरा जास्तच होतंय ना. हा ए तू जास्त बोलू नकोस. मला माहिती आहे लोकांशी कसं बोलायचं ते. तू आतून सिलेंडर घेऊन ये, मी नेऊन देतो त्यांना. नाही नको नको, राहू दे. अगं संपलाय ना तो, हलका झाला असेल, घेऊन ये. हलका झाला असेल काय? जेव्हा तो घेऊन याल तेव्हा तो भरलेला असेल ना. काय कमाल कर. आत्ता तुम्हाला श्वास लागला होता, जिन्यातनं उचलून आणायला लागलं होतं तुम्हाला. काय बोलताय आता तुम्ही? सिलेंडर उचलणार आहात का? थांबा, मी राघवलाच फोन करते. खबरदार, त्याला एक शब्द सांगशील तर मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये, आणि काही गरज नाहीये त्याची. हा, आणि त्यानं जर सिलेंडर आणला ना तर मी जेवणार नाही, सांगून ठेवतोय तुला. अहो जर ऐका ना माझं, मी काय म्हणते. अगं तू काळजी करू नकोस ग. खाली बबन असेल ना तर त्याला बरोबर घेऊन जातो, आणि हा सिलेंडर नेऊन देतो. मी बघतो काय करायचं ते. बघतो काय ते करायचं. अहो तुम्ही दार उघड के जरा. तुम्ही फार हट्ट करताय बाबा. ऐका ना जरा माझं. हट्ट तो सिलेंडरवाला करतोय ना, त्याला आता कसा सरळ करतो ते बघच तू.
पाण्याची बाटली देऊ का? नाही, दरवाजा बंद कर ग. काय करतोयस? हे बघ, मला तुझ्याशी बोलायचंय. वेळ आहे तुझ्याजवळ? मी जरा आनंदीला जास्तच बोलले नाही रे. हे बघ, आनंदी वहिनी आपल्या चांगल्यासाठी बोलत होते. त्यांना असं काही तुझ्या आणि माझ्यामध्ये पडायचं नव्हतं. हो, पण तुझा राग मी तिच्यावर काढला ना. तुला कधी शिंग फुटली रे? स्वतःचं लग्न स्वतः ठरवायला निघालास? या वयात कसं काय सुचतं तुला? 40चा झालो मी. या वयात नाही सुचणार तर कधी सुचणार ग मला? आणि हे बरोबर, आता ह्या विषयावर मला बोलायचं नाहीये. बंद विषय. एक काम कर, तू बाहेर जा आणि आनंदीसाठी काहीतरी खायला घेऊन ये जा. मी तिची समजूत काढते. आई, वहिनींसाठी? अरे ती रागवली ना, ती समजूत काढते मी तिची. बरं, काय आणू? सटरफटर काय आणू नकोस. ताडगोळे घेऊन ये. ताडगोळे मिळतात, मिळतात. सीझन चालू आहे ना, मिळतात. बर. आणि भरपूर आण, एवढे आण. ठीक आहे आई. काय झालं? काही हवंय का तुम्हाला? मला तुझ्याशी बोलायचंय. बोलू? हो, अहो असं विचारता काय तुम्ही? बोला. आनंदी, तुला इथं येऊन बरेच दिवस झाले नाही ग? हो. तुला आठवतं तू या घरात किती वाजता आली होतीस ते? 10 वाजता आले होते. आणखीन काय काय आठवतं तुला? तुम्ही कारखान्याबद्दल सांगितलं होतं. गेल्या 2 वर्षापासून कारखाना बंद होता आणि कारखाना आता सुरू करायचा होता. मी इथे नोकरी करायची की नाही हे नंदूदादा ठरवणार होते. आणि नंदूदादांचं हे घर आहे हे मला माहिती नव्हतं. नंदूदादा आले आणि मग बस. म्हणजे तुला सगळंच आठवतं ना? मग मी तुला काही नियम अटी घातल्या होत्या त्या आठवतात? आठवत नसेल म्हणून तू एवढी मोठी चूक करून बसलीयस. काही हरकत नाही, मी आठवण करून देते तुला. नियम क्रमांक 1, काही झालं तरी माझ्या घरात लुडबुड करायची नाही. आठवतंय ना? तुझी तू कामं करायची आणि निमूटपणे तुझ्या घरात राहायचं. सांगितलं होतं ना? मी तुझ्याशी जरा जवळकी करण्याचा प्रयत्न केला तर तू त्याचा फायदा घेतलास. का आलीस माझ्या घरात? माझ्या मुलाचं लग्न जमायला की तुझ्या नंदेचं आधीच लग्न झालेलं असताना माझ्या मुलाच्या गळ्यात बांधायला आलीस? मावशी, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर मी इथे आले ना त्याच्यानंतर मला हे सगळं माहित झालं. मला काहीच माहित नव्हतं. गप्पा बैस. ही सगळी नाटकं तुझी नंदूकडे चालतील, माझ्याकडे नाही चालणार. माझा नंदू किती सोन्यासारखा आहे माहितीये का तुला? कधी माझ्या शब्दाच्या बाहेर गेला नाही. आज माझ्या समोर त्या मुलीचं गोड कौतुक करतोय. आम्ही इतक्या मुली बघितल्या, कधी त्याला पसंत नाही पडली, कधी मला पसंत नाही पडली, पण त्याने एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही की ही का पसंत नाही पडली. पण आज ही मुलगी का पसंत नाही म्हणून तो मला विचारतोय. अगं, जी मुलगी एक लग्न टिकू शकली नाही ती दुसरं लग्न कसं टिकवणार? आणि तिच्याशी लग्न लावून दे असं म्हणणं आहे तुझं? ते काय मला माहित नाही. तू हे सगळं घडून आणलंस, आता तूच ते निस्तरायचं. नंदूला कळायला हवं की त्याने वर्षाच्या प्रेमात पडून फार मोठी चूक केली. तिच्याशी लग्नाच्या फंदात पडू नये याची काळजी तू घ्यायची. अहो मावशी, मी फक्त मदत करते त्या दोघांना. शेवटी या भावना त्या दोघांच्या आहेत. मी कसं काय हे करू शकते?
असं करू शकत नाहीस तर एक घर सोडून निघून जा. मला तुझ्यासारख्या बाईची या घरात गरज नाहीये. आई आई का काय रे आलास? हो मिळाले ताडगोळे? मस्त मिळाले. मी तर 2 तिथेच खाल्ले. आई तुला सांगतो मी आनंदी वहिनींना बोलवतो म्हणजे एकत्र खाऊया आपण. हा हे धर. आणि हो तू आनंदी वहिनींशी जे काही वागलीस त्याबद्दल तुला वाईट वाटत असेल तर त्या आल्यानंतर प्लीज त्यांना सॉरी म्हण. थांब. काय झालं? जाऊ नकोस, तिचं डोकं दुखतंय. वहिनींचं डोकं दुखतंय? बरं मी एक काम करतो, मी त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जातो. अरे मी हे सगळं केलं नाही का? हा अरे ती म्हणाली गोळी घेते मी झोपते, मला उठू नका म्हणून. अगं पण हे संध्याकाळपर्यंत ताटगोळे खराब होतील ना? नाही होणार, फ्रीज मध्ये ठेवले की व्यवस्थित राहतात. तुमच्या दोघींचं काही बोलणं झालं का? म्हणजे त्या बोलल्या? अरे थोडासा वाद झाला म्हणून बोलणं टाकलं असं वाटतं की काय तुला? हा चल हे फ्रीज मध्ये नेऊन ठेव जा. काका आधी पाणी घ्या. नाही वर्षा, नको. मला सहन नाही होत. मी जातो आनंदीला बघायला. ऐका पाटकर, राघव गेलाय की नाही? आता तुम्ही जाऊन काय करणार आहात? अहो आपण असं करूया, आपण खाली जाऊया, मी तुम्हाला तुमची औषधं देते आणि हवं तर आपण परत येऊया ना इथे. राघव शोधतोय की नाही आनंदीला? हा काका ऐका ना, काकी म्हणतायत ते पटतंय मला. तुम्ही घरी जा, औषधं घ्या, रिलॅक्स व्हा, मग बघू आपण काय करायचं ते. आनंदी सापडेल कदाचित तोपर्यंत. आणि आनंदी परत नाही आली तर? अहो आपण काहीतरी करूया ना. पण असे हातपाय गाळून इथेच बसून काय करणार आहोत आपण? तुम्ही ऐका ना माझं, चला आपण खाली जाऊया. चला येतो. या. कोणाला फोन लावतेस? नंदूला. माझ्या घरात कोण कशासाठी येतं हे मला बघायला नको? बोला काय काम आहे तुमचं? माझी सून तुमच्या घरी राहायला होती ना. राहायला होती म्हणजे? अरे काय झालं माहितीये का, ते पाटकर आहेत ना, तू ओळखतोस ना, ते माझे व्याही. हो. ते म्हणाले की आनंदी म्हणे मला रस्त्यावर दिसली, तिच्या हातात अशा खूप बॅगा वगैरे होत्या, म्हणजे तिचं स्वतःचं सामान असं घेऊन ती रस्त्यावरून चालते. तर मला म्हणजे टेन्शन आलं ना रे. मला वाटलं बाई काय झालं काय नाही, कारण वर्षा मला म्हणाली होती की ती इथे आहे आणि इथे सुखरूप आहे, सुखात आहे. मग आता असं कसं बोलले ते, म्हणून मग मी इथे आले. आनंदी आहे ना तुमच्याकडे? हो. आई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आनंदी वहिनी त्यांच्या खोलीत आराम करतायत. बाई बरं वाटलं ऐकून रे. पण मग पाटकर काका असं का म्हणाले? असेच आहेत ते पाटकर, काही धरबंध नाही त्यांच्या बोलण्याला. सुतावरून स्वर्ग गाठतात. आहे ना ती इथे, माझी जरा भेट घालून दे. म्हणजे आली होती ती घरी, पण नीट भेटता नाही आलं रे. मला जरा दाखव. बरोबर दाखव मला या त्याची. सावकाश. नाही आनंदी तिकडे. काय? हो मी तिला काढून टाकले आपल्या घरातलं. काय? अगं पण आई तू तर आता म्हणालीस की त्या. खोटं बोलले मी. तिला मी घरातून काढून टाकले. पण का? मी 1000 वेळा सांगितलं तिला स्वतःचं काम स्वतः करायचं आणि गप्प राहायचं, पण ती आमच्या घरात लुडबुड करायला लागली. माझ्या मुलाचं लग्न ठरवायला निघाली ती, ते पण ह्या तुमच्या मुलीशी, जिचं लग्न आधीच झालेलं आहे, अजून डिवोर्स पण झाला नाही.
आई तरी सुद्धा माझ्या मुलाबरोबर फिरते. तुमच्या दोन्ही मुलांनी लाजा सोडल्या का हो? काही परिस्थितीच तशी आहे. परिस्थिती कशी असली तरी मनावर ताबा ठेवू शकतो माणूस. एकाने बायकोला घराबाहेर जाऊ दिलं आणि दुसरी घरातून बाहेर पडली. हे बघा, तुमच्या घरात हा असला कारभार चालत असेल, पण आमच्या घरात नाही चालत. आय एम सॉरी आई, तुम्हा दोघींना नको नको ते बोलली. आनंदी वहिनीची सुद्धा ती खूप वाईट वागली. पण अगं मला खरंच माहित नव्हतं की आनंदी वहिनी इथे नाहीयेत. तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हाच मला कळलं. आय एम सॉरी पुन्हा एकदा की हे बघ, तुम्हाला सांगितलं होतं आनंदी वहिनींची काळजी घे, पण मी ती नाही घेऊ शकलो. सॉरी. आणि त्यात आपलं आईला सांगितल्यावर म्हणूनच मी तुला नकार देत होते नंदू. नंदू, तुला वाटतंय ते नाही होणार. नंदू, हे बघ, आपण एकत्र आल्यामुळे किती जणांना त्रास झालाय बघतोयस ना तू. आनंदीला घर सोडून जावं लागलं. त्याचा दोष आईने मला दिला आणि तुझ्या आईने तर माझ्या चारित्र्य. हे बघ नंदू, आता काय बोलायचं मला नाही कळत आहे. पण आपण जितके जवळ येऊ ना तितका आपल्या घरच्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे तुला जे हवंय ते नाही होणार. आपण नको भेटूया नंदू. तू जा, मी जाते. आता तिला कामाचा व्याप आहे म्हणा, पण पूर्वी दिवसातनं एक फोन असायचा तिचा. आता तर कित्येक दिवस फोन करत नाहीये. आणि फोन केला तर नीट बोलणं होत नाही. सारखी कामात असते, घाईत असते ती. म्हणून विचारलं. आणि आता तर तिचा फोन बंद आहे. बबनला फोन लावला तर तो सांगतो की आनंदी बरी आहे म्हणून. पण त्या पलीकडे कोणीच काही सांगत नाही हो. म्हणून म्हणतो तिकडे सगळं ठीक आहे ना? हो हो हो, सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे इकडे. नाही म्हणजे मी सहजच फोन केला होता तुमच्या तब्येतीची चौकशी करायला. बरे आहात ना तुम्ही? हो, मी बरा आहे. तुम्ही कसे आहात? हो हो आबा, मी नंतर फोन करतो तुम्हाला. हॅलो, अहो पाटकर साहेब. हॅलो हॅलो. काय हो, त्यांना सुद्धा नाही माहित ना आनंदी कुठे येते? अगं आनंदी इथे नाहीये हे सुद्धा माहित नाहीये त्यांना. मग इतके दिवस ती कुठे आहे, काय करत असेल याची तरी त्यांना काय कल्पना असणार आहे? मालती, आबांना अंधारात ठेवले गेले जसं आपल्याला अंधारात ठेवले गेले. आनंदीची खरंच काळजी वाटते मला. ती कुठल्या संकटात जाईल काहीच कळत नाहीये. माझ्यामुळे झाले. मी तुझ्याकडे नीट लक्ष ठेवलं नाही. मी तुला पोरगी बांधला पण तिला सांभाळू शकलो नाही. आज त्याची शिक्षा मला व्हायलाच हवी. मी कुठलेही औषधोपचार घेणार नाही जोपर्यंत आनंदी सापडत नाही. असं काय हट्ट करता हो तुम्ही? बरोबर बोलतायत मालतीताई. नाही मानते, मी कुठेही जाणार नाही. मी डॉक्टरकडे जाणार नाही. मी कुठलंही औषध पाणी घेणार नाही. माझी पोर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत माझा जीव गेला ना तरी चालेल. असं काय करता तुम्ही? बाबा नाही, काही झालं ना तरी मी तुम्हाला त्रास नाही होत देणार. बोल त्यांच्याशी. आता तूच समजावू शकतेस त्यांना.
बाबा, मी आनंदी आले. मी आले. मी काय करताय बाबा? अहो झोपून राहा बरं, त्रास होईल तुम्हाला. आनंदी, बाळा कुठे होतीस तू? तुला एकटीलाच रस्त्यातून चालताना पाहिला. कुठेतरी चालली होतीस तू. बाळा कशी आहे? सगळं ठीक आहे ना? बरी आहे मी. माझं सगळं व्यवस्थित चाललंय बाबा. आता मी आले ना, तुम्हालाही बरं वाटेल. आणि हा काय हट्ट लावलाय तुम्ही? डॉक्टरांकडे जायचं नाही, औषधं घ्यायची नाही, असं करतं का कोणी? मी आले आता, माझं ऐकायचं तुम्ही. ऐकणार ना? बोलूयात डॉक्टरांना, तपासून घेऊयात, बरं वाटेल तुम्हाला. मी ताबडतोब डॉक्टरांना बोलावतो. काकी, काही लागलं तर कळवा. सांगते. राघव, मी आता हे रे. हा, आई ग, बघ अजून घालू मीठ? अगं गरम पाण्यात पाय शेकायचे, मिठात नाही ग. किती मीठ टाकणार? किती गरम पाणी आहे हे. आई तू मगासपासून आई ग करतेस म्हणून जास्त गरम पाणी दिलंय. छान शेक मिळेल ना पायाला म्हणून. अगं वेडे, मी दुखण्यामुळे आई ग नाही करत आहे ग. ह्या गरम पाण्याच्या चटक्यामुळे आई ग करते ग. केवढं गरम पाणी आहे ग. बरं ठीक आहे, थांब मी थंड पाणी आणून घालते. तेच काप कर. आलास का रे राघवा? आनंदी नाही आली आहे. नाही आली का? ठीक आहे, पाटकर काकांना बरं नाही म्हणून ती त्यांच्याकडे आलीये ना. येईल ती नंतर. हा, मी थंड पाणी आणून घालते. हरकत नाही, आली आहे ना. म्हणजे खाली तर आली आहे, वर पण येईलच ना. आज नाही, उद्या येईल. उद्या नाही, परवा येईल. 8 दिवसांनी येईल. सामान आणलंच आहे म्हटल्यानंतर ते तिच्या घरी यायचं राहील का? येईल ती, येईल घरी. लवकर टाक. मी काय सांगतो ते ऐका. आनंदीला यायचं तेव्हा ती येईल. ती आता रामाच्या बाबांची काळजी म्हणून आलेली आहे ना. ती त्यांच्यासोबतच तिथे राहणार आहे. तेव्हा तुम्ही कोणीही तिला इथे येण्यासाठी फोर्स करू नका. रामाच्या बाबांसाठी ती आलेली आहे या गोष्टीचा विसर पडता कामा नये. हो, आम्हाला माहिती आहे रामाच्या बाबांना बरं नाही, त्यांची काळजी घेण्यासाठीच ती आली आहे. हा, पण रामाचे बाबा काही वर्षानुवर्ष नाही ना आजारी राहणार. येतील ना ते. हा, व्यवस्थित होतील ना, तेव्हा येईलच ती. आता नाही, 15 दिवसांनी येईल, पण येईलच ना. येईल ना. मी आता एकदाही प्रश्नाचं उत्तर देत नाही असं आहे तुझा भाऊ. तुझा मुलगा नाहीये का? टाका पाणी टाका. आई, तुझा नाश्ता घे. वर्षा, तुझा घेऊन येतो मी नाश्ता. हा,
तुझ्याकरता मी नाश्ता घेऊन येतो म्हणालो. आई, काय झालं? आज चहासाठी हाक सुद्धा मारली नाहीस. आलं लक्षात. आनंदी ती अगदी खालपर्यंत आली आहे, पण इथे घरी नाही म्हणून ना. हे बघा, रमाचे बाबा आणि आनंदी यांच्यामध्ये बाप लेकीचं नातं निर्माण झालेलं आहे आणि त्या नात्यामुळेच आता बाबांनी निक्षून सांगितलेलं आहे की आनंदी इथे वर येणार नाही. आनंदी नाही म्हणाली असं, बाबा म्हणाले तसं. 7-8च महिने झाले ना आनंदीला आपल्यात येऊ, आणि या 7-8 महिन्यात त्या पोरीनं सगळ्यांना जीव लावला रे. तुला, मला, वर्षाला, चिंगीला, एवढंच काय त्या पाटकरांना सुद्धा. ते सुद्धा तिला आपली मुलगीच मानतायत. खरं तर ते रमाचे आई भाऊ आहेत, पण ती दोघं पण आता हिला स्वतःची मुलगी समजतायत. इतका जीव लावलाय. आणि ही सगळी नाती कुणामुळे निर्माण झाली तिच्यासाठी? तिच्या आयुष्यात ही सगळी नाती निर्माण झाली ती तुझ्यामुळे. तू कारणीभूत आहेस आणि ही सगळी नाती ती निभवते जीवाच्या आकांताने, ती सुद्धा तुझ्यासाठी. कळतंय का? सगळं तुझ्यासाठी करते ती. येणार ती. खाली आली आहे, वर यायला वेळ नाही लागणार तिला. हे तिचं घर आहे, तिचा संसार आहे. असा वाऱ्यावर सोडणार आहे का ती? येणार रे ती, येणार. येईल ते, येईल, मला पण माहिती आहे. पण ते येण्या अगोदर मला तिला विश्वास देणं खूप गरजेचं आहे की हे घर तिचं आहे. या घरातली प्रत्येक गोष्ट तिला हवी तशी आहे. यासाठीच मला काही ना काहीतरी करावं लागणार. बाबा, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? सांगतो ये. अगं, तुझे आजोबा आहेत ना, त्यांची तब्येत काल रात्री अचानक जरा खराब झाली, म्हणून मग त्यांची काळजी घेण्याकरता तुझी आई काय आता आमच्या दारात काय आहे? परत अपमान बाकी आहे का करायचा? नाही कर. कशाला आलास आमच्या दारात? चाल चालता हो. माझ्या सोन्यासारख्या सुनेला घराबाहेर घालवलं तुम्ही. अरे काय रे काय? काही वाटलं नाही का रे तुम्हाला? काल आम्ही आलो चौकशीसाठी तर आम्हाला हाकलून दिलं का? तर आमच्या मुलीवर तुझं प्रेम आहे म्हणून. पण मदनाचा पुतळाच लागून गेलास ना रे तू. चालता हो. पुन्हा अपमान करून घ्यायचा नाही तुझ्याकडून आम्हाला. चालता हो. आई आई काय आहे? तू बोल नकोस राघवा, तुला माहित नाहीये. अरे बरं झालं पाटकरांनी बघितलं आनंदीला रस्त्यावर. आम्हाला वाटलं आमची सून आहे तुमच्याकडे सुखरूप, पण नाही. तुम्ही तर हकलवलं तिला. वा रे वा. काही गरज नाहीये. काय गरज आता परत आम्हाला अपमान? अरे अरे काल आम्ही गेलो यांच्याकडे तर आम्हाला हकलवून लावलं रे राघवा यांनी. चला चल चालतो. थांबू नकोस आमच्या दारात. चालतो. वर्षा, तुला काहीच बोलायचं नाही माझ्याशी? नाही बोलायचं तिला. दिसत नाही गप्प उभी येते. तिला बोलायचं नाही तुझ्याशी. चालता हो. मला जे बोलायचं होतं ते मी आधीच बोलली. आता बास. मला माझं घर, माझ्या घरातली माणसं जास्त महत्वाची आहेत आणि या व्यतिरिक्त मला काहीही बोलायचं नाहीये. वर्षा, माझं थोडं ऐकून घे. काय, माझ्या आईचा स्वभाव तसाच आहे. तिला स्वतःला पटकन असं आवडता येत नाही. हो का? मग सगळ्या जगाने सहन करायचा का तुझ्या आईचा स्वभाव? काकू, मी माझ्या आईला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्यासाठी थोडा वेळ जाईल ना. आणि वर्षा, याचा अर्थ असा होत नाही की माझं तुझ्यावरचं
प्रेम कमी झालंय किंवा संपलंय. मी आपलं नातं इथे तोडण्यासाठी नाही तर टिकवून ठेवण्यासाठी आलोय. वर्षा, प्लीज पुन्हा एकदा विचार कर. मी हात जोडते तुझ्या पुढे नंदू. मला तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. यापुढे माझा पाठलाग करू नकोस. आधीच खूप त्रास होतोय मला, खूप प्रॉब्लेम आहे आणि तू आता आणखीन प्रॉब्लेम वाढवू नकोस. मला यापुढे तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. वर्षा, माहितीये उशीर झालाय. माहितीये. बोला. बस. पाहुणचाराला तर बोलवलं नसेलच आणि तशी मला खूप कामं असतात. हा, तुमच्याबरोबर टाइमपास करायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मला सुद्धा वेळ वाया घालवायचा नाहीये. मग कशाला बोलवलं? या पेपर्सवर सह्या कर. कसले पेपर? वाचशील तर कळेल ना. हे बघा तुला, माझी बहीण वर्षा, तिचा तू किती मानसिक छळ केलेला आहेस, तिला किती शारीरिक त्रास दिलेला आहेस, या सगळ्या गोष्टी कोर्टात प्रूव्ह करणं मला सहज शक्य आहे. आणि त्यामुळे डिवोर्स तर मिळेलच, पण सोबत तू जेलमध्ये जाशील. तर सगळ्यांच्या सहमतीने तू ह्यावर सह्या केल्यास आणि सहजगत्या डिवोर्स मिळाला तर तुला त्रास होणार नाही आणि माझा वेळ सुद्धा वाचेल. तेव्हा ह्यावर सह्या कर. आणि नशील करणार तर मग मोठी किंमत मोजायला तयार राहा. काय करणार राव? त्यावेळी तुमच्या बहिणीला मी डिवोर्स दिला नाही तर काय करणार? मी कोर्टात प्रूफ कसं करणार की मी तुमच्या बहिणीला मारलं? आणि काय चुकीचं काय केलं? तुमची बहीण ठार वेडी आहे. तिला मारायचं नाही तर काय करायचं? तुम्हाला सांगतो, बायकांना असं मुठीत ठेवायचं असतं. वेळच्या वेळी 4 ठेवून द्यायचं. गप गुमान घरात पडून राहतात. तुमचंच बघा की गेली ना निघून. तुम्हाला काय वाटलं तुमच्या घरच्या खबर बाता आमच्यापर्यंत येत नसतील? तुम्ही पण 4 ठेवून दिले असतात ना, आता घरात असते. तुम्हाला सांगू, त्या दिवशी माझं काय चुकलं? मी त्या वर्षाच्या याराला मारलं ना, ते चुकलं. तिलाच 2 ठेवून दिले असताना तर तिला तिची लायकी कळली असती. तुम्हाला काय ते पुरावे गोळा करा वगैरे जे काही करायचं असेल ना, ते यू कॅरी ऑन. मी वर्षाला डिवोर्स देणार नाही. मी तुमच्या बहिणीला डिवोर्स देणार, मग ती त्याच्याशी लग्न करणार, म्हणजे माझं आयुष्य बरबाद आणि ती मात्र सुखाने नांदणार. मी असं काही होऊन देणार नाही. आबा, आबा, या ना. द्या. नमस्कार करते. कसे फेडू तुमचे उपकार सांगा. बापाच्या जीवाची तगबग फक्त तुम्हाला कळली म्हणून तुम्ही या पोरीला मला फोन करायला सांगितलात आणि म्हणून माझ्यापर्यंत हे आलं. नाहीतर मुंबईत पोरीचं काय झालं असतं, आम्हाला कसं कळलं असतं? आपण सासरच्या माणसांच्या जीवावर मुलीला लग्न करून सासरी पाठवतो. मग ना सासरची माणसं तिची काळजी घेत, ना पोरीला वाटतं की आपण आपल्या माहेरी काही कळवावं. बाप परका वाटतो तिला. इतके दिवस माझ्या मनात जाणवत होतं मला की काहीतरी चुकतंय.
काहीतरी नीट नाहीये या घरामध्ये. आनंदीचा आवाज ठीक नाहीये, जावई बापूंचा आवाज ठीक नाहीये. मी पोट तिडकीले सगळ्याला विचारत होतो की काय झालंय, पण कुणी काहीही सांगायला तयार नव्हतं. आबा आबा शांत व्हा, शांत व्हा. कळतंय. या तुम्ही आधी बसा, बघू. बसा, या इकडे. आनंदी, आबांसाठी थंड पाणी घेऊन ये. या बसा बसा बसा. जा. वाटकर, मला हे वागणं अजिबात पटलेलं नाही. आपल्याला काहीही कळवू नये एवढाही अधिकार राहिला नाही का माझा पुरीवर? जवळ असती तर खुशाली कळत राहिली असती, पण इतक्या कोसांवर पाठवली तिला. मग किमान संसार कसा चाललाय हे तरी कळायला हवं ना. आबा पाणी घ्या. आबा, मलाच काय, तुमच्या लेकीला पण काळजी आहे. पण तुम्ही अशी काळजी कराल, धावपळ करत इकडे याल ना, म्हणून तिने तुम्हाला काही सांगितलं नाही. ती अहो, मला सांगितलं जावई बापूंनी तिकीट पाठवलं म्हणून. पाटकर इथे येऊन कुणाकडे तरी कशी तरी राहत होती. तुम्ही बघितलं नसतं ना तर आपल्याला काय करणार होतो? तुम्ही निर्धास्त होता ती माझ्या घरी सुखरूप आहे म्हणून, आणि मी निर्धास्त होतो ती जावई बापूंकडे आहे म्हणून. पण या गैरसमजात हिला काही झालं असतं तर? आबा, चुकलं माझं, खरंच चुकलं. सांगायला हवं होतं, माफ करा. आबा, चुकलं ना माझं. आबा, खरंच चुकलं. आबा, आबा. तुमका वाईट वाटलं ना? बरोबर आहे, वाईट वाटणारच. लहानपणी खेळताना खर्चटलं तर तुम्ही अख्खं घर डोक्यावर घेत होता. आता तर तुमका माझ्या संसाराची काळजी वाटण लावलेली. तुम्ही माझ्या सुखी संसाराची स्वप्न बघितलेली असतात. लेकीच्या सुखापेक्षा तुमका काही महत्वाचं नाही हा पण माहित असा. आबा, पण माझा संसार अशा वळणावर येला हा म्हणान तुमका वाईट वाटतंय ना? आबा, मी परत माझ्या घरी जाऊ खोया असं पण वाटत असतं ना तुमका? पोराचो हात धरून आवशी बापाशी एका चलाक शिकवचा असत, आणि त्या पोराच्या पायात बळ इला की तो हात अलगद सोडूच असत. बाप म्हणान माका तुझी खूप काळजी वाटता. या जरी खरा असला तरी तुझ्या पायात जर बळ इला तर माका कळला. माका माहित म्हणाल मी तुका काय सांगणार नाही. माका माहित तुका कळता तुझा संसार तू कसो सांभाळू होयो, कधी राग धरून ठेव होयो, कधी आपलो स्वाभिमान धरून ठेव होयो, कधी नाती जपू होई. कळता तुका, म्हणाल मी तुका काही एक सांगणार नाही. पण पोरा, मी याआधी पण तुका सांगितलंयच आहे, आपल्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे उघडे होते. पण हा, यावेळी गेलंस ना तर माझ्याशी खरा बोलायचा, सगळा कायदा मला खरा सांगायचा. तुका मी काही एक प्रश्न विचारणार नाही. आणि हा, तुका नवऱ्याकडे परत जाऊचा असला तर ताई माका फोन करून सांगायचा, मग माझो जीव भांड्यात पडा. खूप लहान असल्यापासून तू आपलं घर चांगला सांभाळलंस.
या बापाशीक सांभाळलंस, पण याक सांगान तुका ह्याच्या पुढे खयचाय पाऊल उचलण्यापूर्वी परत एकदा विचार करायचो आणि मग हे पाऊल उचलायचा. करशीत ना? येऊ मी? घ्या. हो घ्या, थंड होतं. थँक्यू. झालात शांत? हो. कसे आहात तुम्ही राघवराव? आबा असं का विचारताय? कारण पुरुषांनाही मन असतं, तेही काही गोष्टींनी दुखावलं जातात, त्यांनाही त्रास होतो. मला माहितीये, आनंदीची काळजी घेणारी माणसं तिच्या अवतीभोवती असतात, पण तुमची विचारपूस करणारं कोणी नसणार. अशा काळात तुमची विचारपूस करणारं नाही म्हणून मी विचारतो. होतं असं कधी कधी, पुरुषांनाही रडायला येतं. आसवड ढाळणं हे कधी कधी कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं, पण तसं नसतं. आसवड ढाळल्यामुळे मन हलकं होतं. मन हलकं करून घ्या. नात्यानं जरी मी तुमचा सासरा असलो तरी तुमच्या बापासारखा आहे. माझ्या समोर रडायला काही हरकत नाही. आनंदीच्या बाबतीत मी खूप चुका केल्या आहेत. मी त्याला एकटीला गावी सोडून आलो, तिला काही न सांगता, तिच्या मनाचा विचारही केला नाही मी. पण ती घरी आल्यानंतर मात्र आनंदीची उणीव भासत राहिली. तिचं माझ्या घरी, माझ्या आयुष्यामध्ये नसणं मला सहन होईनासं झालं. ती माझ्या आयुष्यात आली, तिने माझं आयुष्य सावरलं, माझा संसार सावरला, मला सांभाळून घेतलं. पण मी मात्र तिच्या बाबतीत खूप चुकलो. आनंदी मला घरी यायला हवी. माझ्या आयुष्यात तिचं नसणं मी खरंच नाही सहन करू शकत. नका काळजी करू. माझ्या आनंदीला मी चांगलं ओळखतो. तिला जर हे नातं तोडायचं असतं ना, तर इथं पाटकरांकडे राहिली नसती ती. पोचलं की कळवा. हो, आणि काही असेल तर तुम्ही फोन करा. जे काही असेल ते सांगा. हा, जरूर या, सांभाळून घ्या. हो, सावकाश जाऊ द्या. चल. नात्याची सुरुवातच मी चुकीची केली. आनंदीच्या गळ्यात रामाचं मंगळसूत्र घालून. आनंदीला तिचं स्वतःचं मंगळसूत्र मिळालं पाहिजे. कदाचित त्याच्यानंतरच तिचा विश्वास बसेल की मी पूर्णपणे तिचा व्हायला तयार आहे.
तर काय मला चहा लागतो ना. ठीक आहे, थांब थांब वर्षा, बस बस बस. हा आलो मी, थांब जरा. येताना घेऊन ये बाळा. कोरडा आहे ना मला. हा वर्षा, मी काय म्हणत होतो, तू ओकेस ना? मी ओके आहे रे. तुला लागतं ना मला ते घशात अडकतो ना घास, औषध घ्यायचे असतात. वर्षा तू ओकेस ना? हो दादा, मी ओके. कामाचा वगैरे काही स्ट्रेस नाहीये ना? मला नाही स्ट्रेस रे, कामाचं काय. औषधासाठी म्हणते मला चहा दे रे राघवा. हे बघ, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, पण जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा निवांत बोलू आपण. हे बा आता निवांत आहेस ना राघव, मला चहा दे. मग तू जाशील कामावर, मला कोणी चहा देणार नाही बाळा. जाते लवकर ते. आई जरा बोलू देशील प्लीज? घास अडकतो रे. दादा, आज मला उशिरा ऑफिसला गेलेलं चालणार आहे, त्यामुळे वेळ आहे थोडासा मला. बोल ना, काय बोलायचंय तुला? मी तुझी डिवोर्सची प्रोसेस सुरू करतोय. पण दादा, अतुल माहितीये ना तुला, तो नाही देणार म्हणतोय ना डिवोर्स. त्याला द्यावा लागेल. तू त्याची काळजी करू नकोस. तो डिवोर्स कसा मिळवायचा ते मी बघेन. ती माझी जबाबदारी. बाबा थांबा. या बसा. बाबा आले आम्ही. आनंदी, हा चहा घे आधी. ती बालदी दे इकडे माझ्याकडे. नाही काय आनंदी, आधी चहा घे ना. असं काय करतेस तू? घेते. चहा घेतल्यावर तुला बरं वाटेल ना बाळा. जरा घे चहा. हा त्या काय, चल बाहेर चल. बाहेर चल. का बसून चहा घे ग. लगेच उभ्याने चहा घ्यायला लागली. जरा म्हणून ऐकत नाही सांगू. आनंदी चल बस तिथे. बस बस सावकाश. हा आणि शांत चित्ताने चहा घे. आनंदी मी काय विचारतो, ही घरातली कामं का करायची असतात तुला? हेच तिला मी विचारते. ती तुम्हाला वर घेऊन आली आणि बाकीची कामं करायला लागली. केर काढून झाला, लादी पुसून झालीये, भांडी लावली तिने. आनंदी बसून चहा घे. हो, तो चहा ठेवशील आणि पुढची कामं करायला लागशील. तुझं काही सांगता येत नाही. शांत चित्ताने सगळा चहा व्यवस्थित घे. आनंदी, अगं तू माहेरी आलीयस तेव्हा माहेरी लाड पुरवून घ्यायचे असतात, लाड करायचे नसतात. अजून किती लाड करणार आहेत माझे? आणि एकट्या असतात त्या. मी मदत नको करायला त्यांना. अगं चहा तरी बसून पी ना. संपलं बाबा, झालं. आई घेतलं ना चहा, झालं. अगं यांच्यासाठी आणलाय चहा. अगं तू कुठे बघितलं ना, जरा ऐकत नाही. जरा शांत किती हे सगळं गरम आहे. अगं बरं ऐका, सगळं झालंय आवरून. मी निघते आता. कारखान्यात निघते. बरीच कामं बाकी आहेत माझी. नाही, मी काय विचारतो, जायलाच हवं का? नाही म्हणजे अजून 4 दिवस थांब ना, आराम कर. म्हणजे आम्हालाही थोडं बरं वाटेल ना. जायला तर हवं. जबाबदारी घेतली ना बाबा मी, मग काम पूर्ण करायला हवं. आणि काही वाटलं तर फोन करा मला. फोन असेल, चालू असेल. आई काही वाटलं तर फोन करा. पण नक्की येशील ना? नक्की. फोन केल्यावर नक्की येशील ना? नक्की येईन आणि लवकर येईन. निघू. देवाला नमस्कार कर आणि मग नमस्कार कर. सुखी राहा बाळा. बाबा नमस्कार करते. आयुष्मान भव. आणि हे बघ आनंदी, फार चांगुलपणा दाखवायचा नाही. त्या बाई तुला काही बोलल्या तर ऐकून घ्यायचं नाही. राजीनामा त्यांच्या तोंडावर मारायचा आणि निघून यायचं. कळलं का? अगं पाटकरांची लेक आहेस तू, ऐकून नाही घ्यायचं. ठीक आहे, येऊ आता. काही वाटलं तर फोन करा. नक्की करा. पण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण मला ते कोर्टात मांडता येईल.
अतुलच्या विरोधात. आता मला सांग, तुमचं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा त्याने तुला कधी मारहाण केली होती? तेव्हा नेमकं काय घडलं होतं? भाजीत मीठ एवढं कमी का घातलंय? हात काय एवढा करता घेतला? मी घेऊन राहू येते. दे राहू दे राहू दे. जेव जेव. सगळं मीठ आमटीतच घातलं का? हे असं जेवायचं मी कळत नाही. पहिल्यांदा जेव्हा हे घडलं ना, तेव्हा काय करायचं मला काहीच कळलं नाही. म्हणजे माझ्या नवऱ्याने मला मारलंय तर ते हसून सोडून द्यायचं का रडायचं का ओरडायचं नाही कळलं मला. कुणाला सांगायचं की नाही सांगायचं हेही नाही कळलं. हा माणूस चिडला की काय करू शकतो हे कळायला मला खूप दिवस गेले. मग मी विचार केला की आपण जर याला चिडायची संधी दिलीच नाही तर हा आपल्याला मारणारच नाही. पण त्याला चिडण्यासाठी लहान सहान कारण पुरायची, नाहीतर तो कारण शोधून काढायचा. आणि मग त्याने मला मारलं ना की रडायचं ओरडायचं, कोपऱ्यात जाऊन घाबरून बसायचं की त्याच्या उलटी कानाखाली मारायची. हा विचार करेपर्यंत तो माझ्या समोरून निघून जायचा. पण मग मला हे नक्की कळलं होतं की त्याला जर मला मारायचं असेल ना तर माझी चूक असो किंवा नसो तो मला मारणारच आहे. इतका विक्षिप्त होता तो. काय झालं? उशीर का झाला? सगळं ठीक आहे ना? तुला काय करायचंय? मला विचारणारी तू कोण? मी कधी पण येईन, काही पण करीन, कळलं? गप गुमान पडून राहायचं. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. दादा. बाबा. हॅलो बाबा, काय झालं? आनंदी, अगं तुझ्यासाठी ना आज पावभाजीचा बेत केलाय. नाही म्हणजे तुझ्या हातची पावभाजी मला आवडते ना. हे बघ, आई सगळी तयारी करून ठेवणार आहे. तुला फक्त येऊन फोडणी टाकायची बस. अहो, पावभाजीत कुठे फोडणी असते? हो का, कळतंय मला. तर मला काय माहिती काय ते. हा हो हो, ठीक आहे ठीक आहे. बाबा, आज आपण नक्की पावभाजी खाऊयात. हा, डॉक्टरांनी काय सांगितलं माहितीये ना? पाव जास्त खायला नाही सांगितलेत तुम्हाला. तेव्हा पाव मोजून मापूनच खायचेत, नाहीतर त्रास होईल तुम्हाला. हो हो, नाही अगं तुझ्या हातचं चवीचं काहीतरी खायला मिळालं ना की बस झालं मला. बरं बाबा, नंतर बोलूयात का? माणसं आली आहेत, काम आहे जरा. हो हो चालेल. अगं ऐक 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 ऐक, अगं घरात बटर नाहीये ना, तो येताना घेऊन ये. हा, आणते. चला ठेवते. हॅलो आनंदी, अगं इथे ना गंमतच झालीये. तुझी आई म्हणजे कमाल बाई आहे, कमाल. तिला ना काही कळतच नाही ग. काय झालं? अगं आनंदी, पावभाजीचा बेत केलाय ना, तर तुझ्या आईनं पावच आणले नाहीयेत. बाळा, तू घराच्या खाली आलीशी ना, एक काम कर ना, पाववाल्याकडे जा आणि पावाची लादी घेऊन ये पटकन. मी घराच्या खाली नाही आले बाबा. अहो, अजून इथेच आहे मी. काय? तू अजून निघालीच नाहीये? अगं 6 वाजता येणार होतीस ना तू. आता 6 वाजून 2 मिनिटं झाली आहेत. बाबा, हो 2 मिनिटं तर जास्त झाली आहेत. काम बाकी आहे माझं अजून. आणि मला माहितीये हे पाव बटर हे सगळं निमित्त आहे, हो की नाही? तुम्ही बघतायत की मी इथून निघाले की नाही. हो अगं, पण तू अजून निघालीच नाहीस. बर, निघते निघते, लवकर निघते.
आनंदी पाव आणि बटर आणायला विसरू नकोस. हा हो आणते. आणि कोथिंबीर पण आणायला सांगा. कोथिंबीर या आई यातून कोकलतीये. कोथिंबीर सुद्धा आणायची आहे. म्हणजे सगळंच आणायचं आहे. काय छान तयारी केली तुझ्या आईनं. चांगलंय. सगळं येताना घेऊन ये तू. हो हो सगळं आणते सगळं आणते. हा येते आणि लवकरच येते. वाट बघतो मी. हे काय तू अशी कमरेवर हात घेऊन का उभी आहेस? का नको उभी राहू? एरवी मी नको नको सांगत असते ना तरी तुम्हाला वस्तू आणायला खाली जायचं असतं. आता सुद्धा तुम्ही बबनला फोन करून सांगितलं असतं ना त्याने वस्तू आणून दिल्या असत्या. पण नाही. कशाला तुम्ही तिला 3-3 वेळा फोन केला तो? अरे माझी मुलगी आहे ती. मी 3 वेळा फोन करेन नाही तर 10 वेळा फोन करेन. तुला काय करायचंय? ओ लेकीचे बाबा, ती ना तिकडे कामासाठी गेली. ती कामात बिझी असेल. त्यात तुमचं ऐकायचं, तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायची. त्यात ते आहेच पाव आण, दूध आण, बटर आण. हा तुला कळत कसं नाहीये? अगं मी त्यासाठी फोन केला नाहीये. वस्तू काय कशाही घरात येतील ग. पण माझी पोर आज इतक्या दिवसांनी कामाला गेलीये. ते ठीक आहे का ना ते बघायला नको का? त्या बाईनं तिला घरातून बाहेर काढलं. ती बाई काय असेल कशी असेल याचा विचार कर. अगं आपली आनंदी तिला एका शब्दानेही उलट बोलणार नाही. म्हणून म्हटलं तिकडे काय चाललंय ते बघावं. तर राघवला मी सांगितलंय आनंदीशी बोलायचं नाही. पण समजा त्याने रस्त्यात तिला गाठलं, तिच्याशी जबरदस्तीने बोलायचा प्रयत्न केला तर आपलं लक्ष असलं ना म्हणजे टेन्शन येणार नाही. पण हे राघवचं प्रकरण ना आपल्या डोक्याला तापदायक ठरणार आहे. नाही म्हणजे रस्त्यात तू तिला भेटायला नको, तिच्याशी गोड गोड बोलायला नको आणि मग 4 दिवसानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असणार आहे. काय गा आनंदी कोण आहे? नाही असं वाटलं मला कोणीतरी होतं असं. आई आई अहो झोप येते का? अगं एवढं तुडुंब पोट भरलं ना पेंग झाली. खायचंय मला अजून. पटकर बसलात काय? पाव घ्या अजून. घ्या घ्या. अरे सुलक्षणा ही माझी खूपच काळजी करता. व्याई आहेत तुम्ही. नाही अहो तुम्हालाच पाव हवे आहेत ना. घ्या घ्या 2 घ्या. मी घेणारच आहे. पोट भरून खा. माझं सगळं कुटुंब एकत्र येऊन आनंदात जेवतंय. हे मात्र एकटंच असणार.